तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, राष्ट्रध्वज कोणत्या कपड्याने बनवला जात असतो? भारतीय राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या कपड्याने बनवला जातो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, पॉलिस्टर, सुती, रेशीम या सर्व कपड्यांनी देखील राष्ट्रध्वज बनवला जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया। जगात सर्वत्र दुःख आहे असे कोणी म्हटलेले होते? जगामध्ये सर्वत्र दुःख आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, भगवान गौतम बुद्ध यांनी जगामध्ये सर्वत्र दुःख आहे असे सांगितलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। फ्लिंट काचेचा उपयोग काय बनवण्यासाठी केला जात असतो? फ्लिंट काचेचा उपयोग खालीलपैकी काय बनवण्यासाठी होतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, चष्मा बनवण्यासाठी फ्लिंट काचेचा उपयोग केला जातो। पुढचा प्रश्न पाहूया। सोनार तंत्रज्ञान कशाची खोली मोजण्याचे यंत्र आहे ते सांगायचं आहे। सोनार तंत्रज्ञान खालीलपैकी कशाची खोली मोजण्याचे यंत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, समुद्राची खोली मोजण्याचे सोनार हे एक यंत्र आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जंतुनाशके बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू किंवा उपयुक्त असतो ते सांगायचं आहे। जंतुनाशके बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू उपयुक्त असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, तांबडा फॉस्फरस जंतुनाशके बनवण्यासाठी उपयुक्त असतो। पुढचा प्रश्न पाहूया। शरीरामध्ये ज्या ठिकाणी 2 हाडे जुळतात त्यास काय म्हणतात ते सांगायचं आहे। शरीरामध्ये 2 हाडे जुळतात त्या ठिकाणाला खालीलपैकी काय म्हणून संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, सांधा असे शरीरामध्ये ज्या ठिकाणी 2 हाडे जुळतात त्यास म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरला जात असतो? तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? ऑप्शन क्रमांक 2 राहील, पारा हा जो धातू आहे तापमापीमध्ये वापरला जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया। सेवाग्राम आश्रमाची स्थापना वर्धा येथे कोणी केलेली होती ते सांगायचं आहे। सेवाग्राम आश्रमाची स्थापना वर्धा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, महात्मा गांधी यांनी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमाची स्थापना केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। भारतीय गणराज्य खालीलपैकी कोणता व्यक्ती महत्त्वाचा असतो ते सांगायचं आहे। भारतीय गणराज्यात खालीलपैकी कोणता व्यक्ती महत्त्वाचा असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील, राष्ट्रपती हा व्यक्ती भारतीय गणराज्यात अतिशय महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। राष्ट्रपती राज्यसभेवर विविध क्षेत्रातील एकूण किती सदस्याची निवड करत असतो? राष्ट्रपती राज्यसभेवर विविध क्षेत्रातील एकूण किती सदस्याची नियुक्ती करतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, एकूण 12 सदस्याची विविध क्षेत्रातून राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करतो। पुढचा प्रश्न पाहूया। महाड महाबळेश्वर या 2 ठिकाणांदरम्यान खालीलपैकी कोणता घाट आहे ते सांगायचं आहे। महाड महाबळेश्वर या 2 ठिकाणांदरम्यान खालीलपैकी कोणता घाट आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, रणतोंडी घाट जो आहे महाड तसेच महाबळेश्वर या 2 ठिकाणांदरम्यान आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पुणे सासवड या 2 ठिकाणांदरम्यान खालीलपैकी कोणता घाट आहे ते सांगायचं आहे। पुणे सासवड या 2 ठिकाणांदरम्यान खालीलपैकी कोणता घाट आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील, दिवा घाट हा जो घाट आहे पुणे सासवड 2 ठिकाणांदरम्यान लागतो। पुढचा प्रश्न पाहूया। वातावरणातील अतिसूक्ष्म कण कोणत्या रंगाचा प्रकाश टाकत असतात? वातावरणातील अतिसूक्ष्म कण खालीलपैकी कोणत्या रंगाचा प्रकाश टाकतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील, वातावरणातील अतिसूक्ष्म जे कण असतात ते निळ्या रंगाचा प्रकाश टाकत असतात। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्त्रियांचे वेतन पुरुषांपेक्षा जास्त आहे? भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्त्रियांचे वेतन पुरुषांपेक्षा जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील, दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील स्त्रियांचे वेतन पुरुषांपेक्षा जास्त आहे। पुढचा प्रश्न पाहूया। हिंदू मुस्लिम पारसी स्त्रियांना शिक्षणाची सोय कोणत्या संस्थेचे उद्दिष्ट होते? हिंदू मुस्लिम पारसी स्त्रियांना शिक्षणाची सोय करणे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे उद्दिष्ट होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील, सेवा सदन या संस्थेचे उद्दिष्ट हिंदू मुस्लिम पारसी स्त्रियांना शिक्षणाची सोय करणे होते। पुढचा प्रश्न पाहूया। पिलीभीत हा व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? पिलीभीत हा व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य राहील, उत्तर प्रदेश राज्यामध्ये पिलीभीत हा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी अमेरिकेची नासा संस्था कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? अमेरिकेची नासा संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 राहील, वॉशिंग्टन राज्यामध्ये अमेरिकेची प्रसिद्ध असलेली नासा संस्था स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया।
खालील पर्यायापैकी वर्षभर पीक देणारे फळ कोणते आहे ते सांगायचं आहे. खालील पर्यायापैकी कोणते पीक वर्षभर फळ देत असते. ऑप्शन क्रमांक 2 राहील चिकू हे जे फळ आहे वर्षभर पीक देत असते. पुढचा प्रश्न पाहूया. राज्याचा सर्व शासन व्यवहार कोणाच्या नावाने चालते ते सांगायचं आहे. राज्याचा सर्व शासन व्यवहार तसेच कामकाज खालीलपैकी कोणाच्या नावाने चालते. ऑप्शन क्रमांक 2 राहील राज्यपाल या व्यक्तीच्या नावाने राज्याचा सर्व शासन व्यवहार तसेच कामकाज चालत असते. पुढचा प्रश्न पाहूया. ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आलेली होती. ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी खालीलपैकी कशाची स्थापना करण्यात आलेली होती. तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली होती ते सांगायचं आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे 1873 या वर्षी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. बर्फामध्ये मीठ कोणत्या कारणास्तव नेहमी मिसळले जात असते. बर्फामध्ये मीठ खालीलपैकी कोणत्या कारणास्तव मिसळले जाते. ऑप्शन क्रमांक 1 युक्रेन मित्रांनो बर्फ लवकर वितळू नये म्हणून त्यामध्ये मीठ मिसळले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी परमवीर चक्र हा पुरस्कार स्वातंत्र्य प्राप्तीपासून एकूण किती व्यक्तींना देण्यात आलेला आहे. परमवीर चक्र पुरस्कार स्वातंत्र्य प्राप्तीपासून एकूण किती व्यक्तींना मिळालेला आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 राहील एकूण 21 व्यक्तींना स्वातंत्र्य प्राप्तीपासून परमवीर चक्र प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी खरीप व रब्बी अशा दोन्हीही हंगामात येणारे पीक खालीलपैकी कोणते आहे. खरीप व रब्बी या दोन्ही हे हंगामामध्ये येणारे पीक खालीलपैकी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 राहील ज्वारी हे जे पीक आहे खरीप तसेच रब्बी अशा दोन्हीही हंगामात येते. पुढचा प्रश्न पाहूया. भारताची सर्वात लांब नदी गंगा नदीची एकूण लांबी किती आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात लांब गंगा नदी या नदीची एकूण लांबी एकूण किती किलोमीटरची आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 राहील 2525 किलोमीटर एवढी भारतामध्ये सर्वात लांब असलेल्या गंगा नदीची लांबी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वात प्रदूषित माती कोणत्या राज्यामध्ये आढळते. सर्वात जास्त प्रदूषित माती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते. ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त प्रदूषित माती दिसते. पुढचा प्रश्न पाहूया. पोर्तुगीजांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाण होते ते सांगायचं आहे. पोर्तुगीजांचे मुख्यालय खालीलपैकी कोणते ठिकाण होते. ऑप्शन क्रमांक 2 युक्रेन मित्रांनो गोवा हे जे ठिकाण आहे पोर्तुगीजांचे मुख्यालयाचे एक ठिकाण बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. पुणे या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी कोणती संस्था स्थापन केलेली होती. पुणे या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली होती. ऑप्शन क्रमांक 3 युक्रेन आर्य महिला समाज ही संस्था पुणे या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. युरोपचे क्रीडांगण असे कोणत्या देशाला म्हणतात ते सांगायचं आहे. युरोपचे क्रीडांगण असे खालीलपैकी कोणत्या देशास म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 राहील स्वित्झर्लंड देशाला युरोपचे क्रीडांगण संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. पुरोहितशाहीला नकार हे कोणत्या समाजाचे तत्व होते ते सांगायचं आहे. पुरोहितशाहीला नकार असे खालीलपैकी कोणत्या समाजाचे तत्व होते. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो सत्यशोधक समाजाचे तत्व पुरोहितशाहीला नकार होते. पुढचा प्रश्न पाहूया. वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे. वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 राहील उल्हास नदीवर वसईची खाडी स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचे आहे. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 राहील दारुकावन या दुसऱ्या नावाने औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मनोरी खाडी स्थित आहे. नेत्रदान करतेवेळेस नेत्राचा कोणता भाग दान केला जातो. नेत्रदान करतेवेळेस खालीलपैकी नेत्राचा कोणता भाग दान केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो पारपटल हा जो भाग आहे नेत्रदान करतेवेळेस दान केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या एका झाडापासून राळ मिळवतात ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या झाडापासून राळ मिळवला जातो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील पाईन या झाडापासून राळ मिळवला जात असतो.
पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी डोंगरमाता वस्तीचे उदाहरण खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? डोंगरमाता वस्तीचे उदाहरण खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, माथेरान हे डोंगरमाता वस्तीचे एक उदाहरण असलेले ठिकाण आहे. पुढच्यापासून पाहूया, भारतामध्ये कोणत्या सभागृहाला निलंबकारी म्हटले जाते? भारतातील कोणत्या सभागृहाला निलंबकारी सभागृह म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, राज्यसभा सभागृहाला भारतामध्ये निलंबकारी सभागृह म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी घटना समितीमध्ये अँग्लो इंडियनचे सदस्य कोणती व्यक्ती होते? घटना समितीमध्ये अँग्लो इंडियनचे सदस्य खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, फ्रँक अँथनी यांनी घटना समितीमध्ये अँग्लो इंडियनचे सदस्य व्यक्ती होते. पुढच्यापासून पाहूया, राज्यपालांना अभिभाषणासाठी कोणती व्यक्ती आमंत्रित करत असते? राज्यपालांना अभिभाषणासाठी खालीलपैकी कोणती व्यक्ती आमंत्रित करते? ऑप्शन क्रमांक 4 राहील, सरन्यायाधीश जे आहे राज्यपालांना अभिभाषण करण्यासाठी आमंत्रित करतात. पुढच्यापासून पाहूया, केरळला उद्योगांचा दर्जा देणारे भारतातील पहिला राज्य कोणते ठरलेले आहे? केरळांना उद्योगाचा दर्जा देणारे भारतातील प्रथम राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, मिझोराम हे राज्य भारतामध्ये खेळाला उद्योगाचा दर्जा देणारे प्रथम राज्य ठरले आहे. पुढच्यापासून पाहूया मित्रांनो, आपेगाव कोणत्या संतांची जन्मभूमी आहे ते सांगायचे आहे. आपेगाव खालीलपैकी कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील, संत ज्ञानेश्वर यांची आपेगाव जन्मभूमी गाव आहे. पुढच्यापासून पाहूया, विशालगड हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील किल्ला आहे? विशालगड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील किल्ला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील, कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड हा एक प्रसिद्ध किल्ला आहे. पुढच्यापासून पाहूया, मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, शिमला या ठिकाणी मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र स्थित आहे. तर पाहूया पुढच्यापासून या ठिकाणी काय आहे. सल्फ्युरिक ॲसिडला काय म्हणून संबोधले जात असते? सल्फ्युरिक ॲसिडला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 करले मित्रांनो, रसायनाचा राजा असे सल्फ्युरिक ॲसिडला संबोधले जाते. कोणत्या अन्नगटातून जीवनसत्व B12 हे मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असते? खालीलपैकी कोणत्या अन्नगटातून जीवनसत्व B12 मोठ्या प्रमाणात मिळते? ऑप्शन क्रमांक 2 राहील, मासा या अन्नगटातून मानवाला B12 हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असते. पुढच्यापासून पाहूया, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले होते? खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत सिंचनाला प्राधान्य देण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सिंचनाला सर्वात जास्त प्राधान्य दिलेले होते. पुढच्यापासून पाहूया मित्रांनो, हिमवृशालीसाठी प्रसिद्ध असलेले कोणते महाराष्ट्रातील शहर आहे? हिमवृशालीसाठी प्रसिद्ध असलेले खालीलपैकी कोणते शहर आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील, औरंगाबाद हे शहर हिमवृशालीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. पुढच्यापासून पाहूया, लोखंडाची पत्रे गंजू नये म्हणून त्यावर कशाचा मारा केला जात असतो? लोखंडाची पत्रे गंजू नये म्हणून त्यावर खालीलपैकी कशाचा थर दिला जात असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, झिंकचा जो थर आहे लोखंडाची पत्रे गंजू नये म्हणून त्यावर दिला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न, शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, नेवासे तालुक्यामध्ये शनी शिंगणापूर प्रसिद्ध मंदिर स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया, भगवान गौतम बुद्ध यांची मातृभाषा खालीलपैकी कोणती आहे किंवा होती ते सांगायचे आहे. भगवान गौतम बुद्ध यांची मातृभाषा खालीलपैकी कोणती होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील, पाली ही गौतम बुद्ध यांची मातृभाषा होती. पुढच्यापासून पाहूया, भगवान गौतम बुद्ध यांच्या सावत्र आईचे नाव काय होते ते सांगायचे आहे. भगवान गौतम बुद्ध यांच्या सावत्र आईचे नाव खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, महाप्रजापती गौतमी असे भगवान गौतम बुद्ध यांच्या सावत्र आईचे नाव होते. पुढच्यापासून पाहूया, भारतीय संसदेच्या कॅन्टीनमध्ये एकूण किती रुपयास जेवण्यास मिळते ते सांगायचं आहे. भारतीय संसदेच्या कॅन्टीनमध्ये एकूण किती रुपयामध्ये जेवायला मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील, फक्त आणि फक्त 12 रुपयामध्ये भारतीय संसदेच्या कॅन्टीनमध्ये जेवण्यास मिळत असते. पुढच्यापासून पाहूया, सूर्यमालेतील सर्वात जास्त वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात जास्त वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील, बुध ग्रह सूर्यमालेतील सर्वात जास्त वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह आहे. पुढच्यापासून पाहूया, गट ग्रामपंचायत किती लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये स्थापन केली जाते? गट ग्रामपंचायत खालीलपैकी किती लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये स्थापन केली जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, 600 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली नक्कीच गॅरंटी आहे की आवडलीच असणार. आणि कारण असतं ते या सुपर क्लास सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट जे आहे नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बिल अकाउंटला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून रोज घ्यायचं आहे. तर मिळतो स्पेशल आणि फ्रेश सुपर